रथसप्तमी म्हणजे संक्रांतीचा शेवटचा दिवस आणि आज सूर्यदेवांच्या पूजनाला अत्यंत महत्त्व होतं. 7 घोड्यांवर स्वार असलेले आपले सूर्यदेवता यांचं पूजन. अशा प्रकारे मी सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी तांब्या तयार केला. त्यानंतर दिवा लावायचा होता, दूध आपल्याला ओतू घालायचं होतं, रांगोळी काढायची होती. अशा प्रकारे रथ वगैरे काढला आणि सूर्यदेवांचे पूजन मी आमच्या पोर्चवरच केलेले आहे. दिवा लावण्यासाठी रुईच्या पानांचा वापर केला आणि 7 वाती केलेले आहे. तर सूर्यदेवतेंसोबत रथावर स्वार झालेले आपले घोडे, त्याच्यानंतर दूध अशा प्रकारे ओतू दिलं आणि बघा दुपारून मी अशा प्रकारे एक काम केलेलं आहे. ते म्हणजे कांदे लसूण ठेवण्यासाठी काही ऑर्गनायझर बनवले आणि अशा प्रकारे काही पिशव्या सुद्धा तयार केल्या. आणि सायंकाळच्या वेळेस हळदी कुंकवासाठी आमच्या अगदी शेजारी असलेल्या ताईंकडेच गेलेली आहे. मैत्रिणीचा फोन आला होता की हळदी कुंकवाला या मावशी, तर चला म्हटलं आता आपण जाऊया. तर अशा प्रकारे आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहोत. तर प्रथमच आम्ही अशा प्रकारे ही संक्रांत साजरी केलेली आहे. तर अगदी छान झाली. अनुभव अगदी नवीनच होता. आपण सध्या इंस्टाग्रामला, फेसबुकला, युट्यूबला बघत आहोत की जे काही लेडीज आहेत, वयस्कर असो अथवा नवीन असो, तर खूप छान छान रील्स बनवतात. तर आम्ही हा प्रथमच असा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि अगदी कार्यक्रम सुद्धा छान झालेला आहे. त्यांच्या घरामध्ये त्यांनी डेकोरेशन सुद्धा अगदी छान प्रकारे केलेलं होतं. तर अशाच सणावारांच्या निमित्ताने आपण सर्व मैत्रिणी एकत्र येतो आणि छान सण हे साजरे करत असतो. तर तुम्हाला आजचा हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला?